हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. तर मग आज मी महालक्ष्मीची पूजा कशी केली व पूजेमध्ये काय काय साहित्य लागते आणि पूजा कशी करावी व पूजेच्या पूर्वीच्या काय काय तयाऱ्या मी अगोदर करून ठेवल्या होत्या किंवा आज सकाळी मी पूजेच्या काय काय तयाऱ्या केल्या, तर या ब्लॉगमध्ये मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे व आपली मुले उठण्याच्या आधी आपण काय काय करून ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आज दत्त जयंतीसुद्धा आहे आणि तीही मी एक छोटीशी पूजा केली आहे. तर ती पूजाही मी कशी केली हेही मी तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर चला मग पाहूया आज आपण दत्तात्रेयाची पूजा आणि महालक्ष्मीची पूजा कशी केली. सगळ्यात अगोदर मी सकाळी लवकर उठली, मस्त फ्रेश आंघोळ वगैरे केली, केस धुवून घेतले आणि पूर्ण घर स्वच्छ करायला घेतलं. सर्व घर व्यवस्थित अगोदर झाडून घेतली, गॅलरी छान झाडली, घरामधला सर्व पसारा स्वच्छ करून घेतला, सोफा वगैरे झाडून घेतला, सर्व गोष्टी क्लीन करून घेतल्या. प्रत्येक गुरुवारी ह्या गोष्टी केल्या पाहिजे, पण आपल्याकडून नाही झालं तर मला जेव्हा वेळ भेटेन तेव्हा दर गुरुवारी दरवाजे वगैरे पुसून घेते. तसंच आजही म्हटलं चला, मागचा माझा गुरुवार झाला नव्हता तर माझ्यानुसार आजचा हा माझा पहिलाच मार्गशीर्ष गुरुवार आहे, कारण आम्हाला सुतक असल्यामुळे पहिला मार्गशीर्ष गुरुवारी मी पूजा करू शकली नाही, त्यामुळे हे सर्व स्वच्छ करायचं राहूनच गेलं. तर चला म्हटलं आज आपण पूर्ण दरवाजे वगैरे सर्व क्लीन करून घ्यावे. तर अगोदर झाडून घेतलं आणि नंतर थोडंसं कपड्यांनी पूर्ण दरवाजे वगैरे पुसून घेतले, विंडोज पूर्ण पुसून घेतल्या. आपण आपल्या घराला थोडंफार अधूनमधून असं क्लीन केलं तर आपल्यालाही अतिशय प्रसन्न वाटतं आणि आपलं घरही स्वच्छ राहतं. नंतर मी पूर्ण विंडो वगैरे साफ करून घेतल्या आणि महत्त्वाचं म्हणजे आपली मुले जोपर्यंत छोटी आहेत तोपर्यंत तर आपण ह्या गोष्टी आवर्जून आठवड्यातून 2 वेळा तरी ह्या क्लीन केल्याच पाहिजे, कारण हल्ली फार धूळ वगैरे आत येते आणि मुलं कुठेही हात लावून हात तोंडात घालतात, त्यांना एवढं समजत नाही. त्यामुळे मला जेव्हा सोपं होईल किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा ह्या गोष्टी नक्कीच करते. मग आता मी मॉप घेतला आणि मॉपमध्ये थोडंसं डेटॉल टाकून पूर्ण गोष्टी पुसायला सुरुवात केली. अगोदर गॅलरी स्वच्छ क्लीन केली आणि नंतर मी पुसत आहे हॉल. मी तुम्हाला अगोदरही म्हटलं होतं माझा हॉल खूप मोठा आहे आणि हा हॉल झाडण्यासाठी आणि पुसण्यासाठी माझ्यासाठी खूप बिगेस्ट टास्क आहे, कारण हे हॉल पुसून झाडून घ्यायचा म्हटलं तर मला कम्प्लिटली एक अर्धा तास लागतो. म्हणून मी म्हटलं चला श्लोक झोपलाय तोपर्यंत आपण अगोदर क्लिनिंग करून घ्यावं, कारण पूजा तर आपण तो उठल्यावर त्याला बोलत बोलतही करू शकतो. म्हणून सगळ्यात अगोदर मी हॉल पूर्ण झाडून पुसून घेतला. मला जर बरं झालं तर मी अगोदर तर रात्रीच करून ठेवायचे, पण रात्री मला नाही जमलं, त्यामुळं म्हटलं चला आता आपण सकाळी करूया. हॉल पूर्ण क्लीन झाला नव्हता तेवढ्यात श्लोक उठून बसला. श्लोकला किचन कट्ट्यावर 2 मिनटं बसवलं आणि त्याला बोलत बोलत गप्पा करत करत मी किचन रूम पूर्ण पुसून घेतली. अर्धी किचन रूम पुसून झाली. थोडंसं राहिलं तेवढ्यातच श्लोकचा आवाज आला मम्मी म्हणून, कारण आपली मुले जेव्हा छोटे असतात ना तेव्हा त्यांना बोलत बोलत काहीशी कामे करावं लागतात. कारण मी बरेचसे लवकर उठले होते, पण बाहेरचं पायऱ्या वगैरे ह्या पूर्ण गोष्टी पुसून घ्यायला मला जवळपास 1 तास लागलाच, कारण पूर्ण रूम झाडायचा वगैरे, केर काढायचा, बाहेरचं ह्या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला जवळपास 1 तास नक्कीच लागतो. मला तर लागतो, बाकीच्यांचं मला माहीत नाही. आणि त्या 1 तासात माझं बाळ उठून बसलं आणि थोडंसं पुसलं की लगेच त्याचं आलं असतं की मम्मा मला घेऊन तिकडे चल. त्याला घेऊन इकडे आले आणि परत जो काही राहिला होता थोडासा भाग ते पुसायला घेतला. सर्व क्लिनिंग झालं आणि आता म्हटलं चला पूजेची तयारी करूयात. तर पूजेची तयारी करून घेतली. त्यासाठी मी घेतला आहे 5 फळं घेतले आहेत, तांदूळ, नारळ, कापूर, अगरबत्ती, धूप, वस्त्रमाळ घेतली आहे, आंब्याची पाने, फुलाचे हार करून घेतलेत, काही सुट्टे फुलंसुद्धा घेतलेत, सुईदोरा घेतलाय हार बनवण्यासाठी. एवढं सगळं साहित्य, परत नागिनीचे पानं, खारीक, खोबरं, वाटी, सुपारी, वाचायची पोती आणि असं देवीचं सुंदर मुकुट आणि देवीचे वस्त्र, एवढं साहित्य मी पूजा बांधण्यासाठी घेतलेलं आहे आणि सुंदर अशी पूजा बांधून घेतली आहे. मी पूजा कशी बांधली व अगोदर गणपतीची पूजा करायची की समईची कशाची करायची हे सर्व मी तुमच्यासोबत दुसऱ्या व्लॉगमध्ये शेअर करते, कारण यामध्ये जर पूजा बांधायचं वगैरे सगळं दाखवत बसले तर व्लॉग खूप मोठा होईल. त्यामुळे म्हटलं की त्याचं सेपरेट पूजा नेमकं कसं बांधायचं ह्याचा व्लॉग अगोदर कशाची पूजा करायची आणि कशा पद्धतीने करायची हे मी तुमच्यासोबत दुसऱ्या व्लॉगमध्ये शेअर करते. आता आपण समोर पाहूया की मी दत्तात्रेयाची वगैरे पूजा कशी केली आणि हे आपण देवीची रांगोळी, आरती वगैरे कसं केलं. तर आता मी समईमध्ये तेल टाकलं, समई म्हणजे निरंजनालाच हळदी कुंकुम, थोडंसं अक्षदा आणि फूल वाहून घेतलं. तुम्ही पाहू शकतात. आपण समईची पण नक्कीच पूजा केली पाहिजे, गणपतीची केलेली आहे, परत फोटोचीही केली आणि मी असं आपल्या देवतांब्याला मुकुट बसवते. आपल्या आपल्या इच्छेनुसार आहे, आपण हवं तर बसवू शकतात, जर नाही बसवायचं तर नाही.
आपापल्या हौशेनुसार आपण ह्या गोष्टी करू शकतो. तसंच मी समाईंना हळदी कुंकू लावलं, अक्षदा वाहिली, फूल ठेवली आणि म्हटलं चला आता आपण आरती लावून घेऊयात. नागिनीच्या पानावर खारीक खोबरा वाटी सुपारी ठेवली आणि अजून दुसऱ्या नागिनीच्या पानावर थोडेसे फळ ठेवून घेतले, पण छोटा पाट असल्यामुळे सर्व गोष्टी त्यावर बसत नव्हत्या. नंतर अगरबत्तीसाठी इथे स्टँड ठेवला आणि अगरबत्ती लावून ठेवली बाजूला, कारण मला तिथे रांगोळी काढायची होती. तर आता तुम्ही पाहू शकतात अजून माझी पूजा इनकम्प्लीटच आहे, तरी पण किती सुंदर दिसते. मार्गशीर्ष महिना म्हटलं की आपला बायकांसाठी अतिशय उत्साहाचा सण असतो, कारण खरंच मला तर इतकं छान वाटतं घरामध्ये ना, ही पूजा असल्यावर अतिशय प्रसन्न वाटतं. शक्यतो मी सकाळी ही पूजा लवकर मांडायचा प्रयत्न करते, पण आता श्लोक झालाय तेव्हापासून ह्या गोष्टी होत नाहीत माझ्याकडनं, तरीही मी होईल तेवढे प्रयत्न करते. कारण जर आपण सकाळी लवकर पूजा मांडली तर दिवसभर आपल्याला खूप जास्त प्रसन्न वाटतं आणि रात्रीसुद्धा. मग मी सुंदर अशी रांगोळी काढली, धूप दिला, देवीला नमस्कार केला, हळदी कुंकुम लावलं, स्वतःला हळदी कुंकुम लावून घेतलं आणि गूळ खोबऱ्याचा छान असा नैवेद्य ठेवून घेतला. आपण हवं तर दूध साखर पण ठेवू शकतो स्टार्टिंगला, कारण रात्री तर आपण देवीसाठी नैवेद्य बनवणारच असतो, त्यामुळे स्टार्टिंगला एक आपण कुठलाही ठेवला तर चालतं. दूध साखर ठेवली तरीही इव्हन चालतं. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आणि छान अशी माझी पूजा करून तयार आहे. मी बऱ्याच वेळा काही गोष्टी अगदी मनातून करते, तर तसंच ही माझी मार्गशीर्ष महिन्यातली देवीची पूजा मी अगदी मनातून करते, अतिशय उत्साहाने. आणि मला मार्गशीर्ष महिन्याची नेहमीच आतुरता असते आणि त्याच आतुरतेनं मी छान असं माझ्या लक्ष्मी आईची पूजा करून घेतलेली आहे. तर कशी वाटली माझी पूजा कमेंट करून नक्की कळवा. पूजा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी असे काही व्हिडिओज हवे असतील किंवा मी प्रॉपर ही पूजा कशी मांडली आणि कुठून सुरुवात केली हे पाहिजे असेल तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेही नक्कीच शेअर करणार आहे. तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच पहा, तुम्हाला भरपूर मदत होईल. आता थोडा वेळ म्हटलं चला देवीला धूप वगैरे देऊन घ्या. आपण जर ही पूजा सकाळी मांडली असली लवकर 10 वाजता तर आपण देवीची आरती आता एकदा करायची आहे आणि रात्री एकदा करायची. पण जर तुम्ही पूजा 3-4ला जर बांधली असेल किंवा 5ला तर मग तुम्ही एक वेळेस आरती केली तरीही चालते. आणि तसंच झालं, मला पूजा बांधायला लेट झालं होतं त्यामुळे मी एक वेळेस आरती केली. तर तुम्ही पाहू शकता छान असा देवीला धूप द्यायचा, पूर्ण घरामध्ये धूप फिरवायचा आणि देवीकडे प्रार्थना करायची की आपल्या पूर्ण परिवारांना सुखी समृद्धी ठेव आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांवर नेहमी देवींचा आशीर्वाद ठेव. माझी देवीची पूजा करून झाली की मी लगेच, आज दत्त जयंती असल्यामुळे म्हटलं चला आपण स्वामी समर्थाची आणि दत्ताचीही पूजा करून घेऊयात. छान असा पाठ घेतला आणि जिथे माझी देवपूजा करून देव ठेवलेले आहेत त्याच बाजूला थोडीशी जागा होती, तिथेच पाठ स्थापन केला आणि नंतर मग म्हटलं चला आता पूजा करू. छान असा अभिषेक केला फोटोचा आणि नंतर तिथे एक छोटीशी चुनरी आतरून घेतली, कारण डायरेक्ट खाली कसं ठेवावं, माझ्याकडे एक छोटासा पाट नाही आहे, ते मी लवकरच अवेलेबल करेल किंवा घेईल, जेणेकरून असं देवांची पूजा वगैरे करायची असेल तर मदत होईल. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यावर ठेवून नक्कीच करू शकतात. नंतर मी देवांना छान चंदन लावून घेतलं. अशा पद्धतीने जर आपल्याकडं असेल तर आपण मोठ्या मूर्तीची किंवा मंदिरात जाऊनही पूजा करू शकतो किंवा दर्शन. तसं तर आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलंच, पण घरीही एक अशी छोटीशी पूजा आरती केली तर आपल्याला अतिशय प्रसन्न असं वाटेल. म्हणून म्हटलं चला आपल्याकडं तर आहेच ना, आणि आपण थोडासा देवांसाठी वेळ नक्कीच असा काढला पाहिजे. नाहीतर आपण उठलो आणि मंदिरात गेलो, ह्या गोष्टी तर सगळ्यांनाच जमतात, पण आपल्या घरातही काहीसं प्रसन्न पॉझिटिव्ह व्हाइब्स येतात. त्यामुळे आपण आपल्या घरातही अशा छोट्या मोठ्या पूजा नक्कीच केल्या पाहिजे. नंतर मी छान असा देवाला निरंजन लावून घेतला, फूल वाहिलं आणि नमस्कार केला आणि देवांकडे नमस्कार करायचा. व आता आपण देवाची छान अशी दत्तात्रेयची आरती करून घ्यायची आहे आणि नैवेद्य म्हणजे दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आणि देवांना अर्पण करून परत नमस्कार केला. माझी देवपूजा तर सकाळी लवकरच झालेली होती, तुम्ही पाहू शकता. देवांच्याच बाजूला मी दत्तात्रेयचीही पूजा करून घेतली. तर अशा पद्धतीने काहीसं माझं छोटंसं देवघर आहे आणि त्याच साईडला मी अशी छान पूजा करून घेतलेली आहे. तर कसे वाटलं माझं देवघर आणि माझी ही पूजा व माझे व्लॉग कसे वाटतात तेही कमेंट करून नक्की कळवा. आपल्याला असं वाटतं छोट्या छोट्या, आणि इव्हन तुम्हाला सांगते ह्या अशा छोट्याशा गोष्टीमधून आपल्या मुलांना खूप काही शिकायला भेटतं. तसंच माझ्याही मुलाचं आहे. मग नंतर मी फ्रेश झाली, पूर्ण स्वयंपाक करून घेतला उपवासाचा आणि छान असं साडी नेसून आता म्हटलं चला देवाची पोथी वाचून घेऊया. उपवास जर आपण धरला असेल आणि जर आपल्याला काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर आपण ती पोथी दुसऱ्यांना वाचून वगैरे ऐकली तरीही खूप जास्त असं
त्याचं फळ मिळतं आणि आपल्या मनाला जास्त समाधान वाटतं. तर आपण तसंही नक्कीच करू शकतो. पण आपल्याला काही अडचण नसेल तर आपण ती पोथी नक्की वाचावी. देवीला हळदी कुंकू वाहून घेतली, डोक्याला लावलं, अक्षदा वाहिल्या, फूल वाहिलं आणि आता पोथीला पण हळदी कुंकुम वाहून घेतलं. पोथी वाचायच्या अगोदर आपल्याला पोथीलाही हळदी कुंकुम लावून नमस्कार करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकतात माझा श्लोक इकडे तिकडे करते. आणि खास म्हणजे आपण ज्या ह्या गोष्टी करतो ह्यानी आपल्या मुलांवर बरेचसे पॉझिटिव्ह परिणाम होतात. कारण जर आपण देवांमध्ये रमलो किंवा काही गोष्टी आपण देवदेव वगैरे केल्या तर आपली मुलं आपलंच पाहून शिकतात. छान पोथी वाचली श्लोकने आणि त्याच्या पप्पांनी तिथे बसून पूर्ण पोथी ऐकली. आणि आता वेळ आहे आरतीची. अगोदर गणपती बाप्पाची आरती केली, नंतर लक्ष्मी आईची आरती केली आणि नंतर परत दत्तात्रेयची आरती केली. कारण दुपारी जेव्हा मी पूजा केली तेव्हा श्लोकही झोपला होता आणि त्याचे पप्पाही घरी नव्हते. म्हणून म्हटलं चला त्या दोघांसोबतही आपण एकदा आरती वगैरे करून घ्यावं आणि त्यांनाही दत्तात्रेयला स्वामी समर्थांना नमस्कार करायला लावावे. तर अशा पद्धतीने आजचा माझा काहीसा दिवस होता व माझी ही मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारची पूजा आणि श्री स्वामी समर्थ व दत्त जयंतीचीही पूजा मी अशा पद्धतीने आज केलेली आहे. तर कसा वाटला माझा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी असेच डिवोशनल व्लॉग किंवा काही गोष्टीची माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतील व देवांविषयी काही माहिती असेल तर तेही शिकायला भेटेल. तर आपल्याला गणपती बाप्पाची तर आरती पाठच असते, पण देवीची आरती तसं आपलं म्हणायला लागल्यावर दरवर्षी आपण उपवास करतो तर वळतं, पण एवढं प्रॉपर वर्ड्स माहीत नसतात कारण आरती थोडीशी अवघड आहे. म्हणून पुस्तकाच्या मदतीने मी देवाची छान अशी आरती केली. आणि आज महत्त्वाचं म्हणजे मी पुरणपोळी बनवली होती. कारण पहिला गुरुवार तर माझा झाला नाही, मी तुम्हाला म्हटलंच तर हा माझा खास पहिला गुरुवार होता. त्यामुळे पुरणपोळीचा देवीला छान असा नैवेद्य केला आणि नंतर मग नमस्कार करून मी गेली श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. स्वामींचं छान दर्शन घेतलं. स्वामींचं दर्शन घेऊन परत आम्ही तिथेच दत्तात्रेय आहे एक साईडला, दत्तात्रेयचं पण दर्शन घेतलं आणि पूर्ण देवांना नमस्कार करून परत घरी रिटर्न आलो. छान असा उपवास सोडला देवीचा आणि खरंच सांगते आज इतकं प्रसन्न वाटत होतं घरीही आणि मनाला सुद्धा. तर असा माझा आजचा काहीसा दिवस होता. तर तुम्हीही उपवास करत नसताल किंवा करत असताल तर काही गोष्टी आपण जर मनातून केल्या तर त्या खरंच पूर्ण होतात. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर मनातून ठरवलं की मला हे करायचं तर ते नक्कीच साकार होतं आणि आपली देवी आई ते नक्कीच साकार करते. तर अशाच पद्धतीने मला असं वाटतं, मी प्रत्येकाला कराच म्हणू शकत नाही, पण मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हे गुरुवार केलेच पाहिजे. आणि पोथीमध्ये तर बरेचसे डिटेल दिलेले आहेत, तुम्ही ते नक्कीच वाचले असतील. तर पुन्हा भेटूया आणखी अशाच नवनवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.